गेल्या 4.5 दशकांपासून राज्याच्या राजकारणावर अवीट छाप सोडलेले राज्याचे धुरंधर नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या निधनाची बातमी समजताच महाराष्ट्रावर शोककळा पसरली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय। राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा उमदा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली। बहुजन समाजाला पुढे नेण्याची भूमिका घेतली त्या अजितदादांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। खऱ्या अर्थानं तळागाळातल्या कार्यकर्त्याला असेल त्या ठिकाणी ताकद देण्याची भूमिका दादांनी केलेली आहे। दादा नेहमीच स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध होते। कामाच्या बाबतीत जर बघितलं तर त्या ठिकाणी काम चांगलंच झालं पाहिजे यासाठी आग्रही राहणारा नेता होता। आज खऱ्या अर्थानं अशा नेत्याचं दुःखद निधन झालंय। दुःख होतंय की एक बहुजन समाजातील व्यक्तिमत्व या ठिकाणी हरपलेलं आहे। महाराष्ट्रानं एक उमद्या स्वभावाचा, एक दिलदार आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावलेला आहे। महाराष्ट्राचं राजकारण, त्याचबरोबर समाजकारण, सहकार आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असणारा एक अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे। गेल्या 2 दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर अजितदादांचा प्रचंड असा प्रभाव होता। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा मी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, पण त्यांनी कधीही व्यक्तिगत पातळीवर ते घेतलं नाही। एवढ्या टीका टिप्पण्या होऊन सुद्धा आमचा व्यक्तिगत स्नेह मात्र तसाच होता। एवढ्या दिलदार मनाचे अजितदादा होते। आज अजितदादांच्या जाण्यानं खरोखरच महाराष्ट्र हादरलेला आहे आणि संपूर्ण त्यांचे विरोधक, त्यांचे समर्थक, त्यांच्या पक्षाचे सगळ्या महाराष्ट्रालाच मराठी माणसाला फार मोठं दुःख झालंय। विकासाची जाण असणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे। खऱ्या अर्थानं सन्माननीय अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि देशाचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे। माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे। अजितदादांचं हे आकस्मिक अपघाती निधन होणं हे महाराष्ट्रातल्या तमाम युवा पिढीला, ज्येष्ठांना, माता भगिनींना एक फार मोठा धक्का आहे। राजकारणात परखडपणानं स्वतःचे विचार मांडून बरोबरला बरोबर आणि चूकला चूक त्याच्या परिणामाची तमा न बाळगता स्पष्टपणानं निर्णय घेणारा नेता म्हणून आम्हाला माहिती आहे। आपल्या सगळ्यांच्यामध्ये फार चांगलं अशा पद्धतीचं त्यांनी मदत करायची भूमिका, राजकारण विरहित मदत करायची भूमिका त्यांची होती। आम्हाला खूप मोठं दुःख झालं। अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि एकदम स्पष्ट वक्ते, मतं स्पष्ट असणारे असे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची काम मी फार जवळून बघितलं। मला त्यांचा वडीलधारी म्हणून एक फार चांगला सपोर्ट शासनामध्ये होता। एक नवीन आमदार म्हणून त्यांचं मार्गदर्शन होतं। आज ते आपल्यातनं गेलेत। घरातलं कौटुंबिक नातं आणि अशा नेता महाराष्ट्रानं आज दुर्दैवाने गेला। फार मोठं नुकसान राज्याचं होतं आहे। एका चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला। त्यांच्या आत्म्याला चिरशांती तर लाभावी आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो। आज महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि काळा दिवस हा समजला जाईल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब, राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेचे ते नेते होते, आज आपल्यातनं निघून गेले। खूप वाईट वाटतं आम्हाला। आम्ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अजित पवार या गटाचे राष्ट्रवादीचे नेते यांचा विमानाचा अपघात सकाळी झालेला आहे. पहिल्यांदा या अपघात झाला त्याला आम्हाला धक्काच बसला आणि ते बारामतीमध्ये झाल्यामुळं आम्ही एकदम हैराणच झालेलो होतो. अजित पवार यांच्या बातमी ज्यावेळी टी व्हीवर आम्ही पाहिली, काही लोकांनी आम्हाला फोनवरून सांगितलं, त्यावेळी 6 जण त्यात अपघातीत निधन पावलेले होते. पण अजित पवारांची प्रकृती चिंताजनक आहे असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अजित पवार ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय एक सच्चा कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत गेलेला आहे. एकदा बोललेले शब्द हे पाळणारा माणूस आहे. मी गेले अनेक वर्ष शरद पवारांच्याबरोबर ज्या ठिकाणी मी पक्षाचा प्रमुख म्हणून काम करतो त्यावेळी अजित पवारसुद्धा आम्हालासुद्धा मार्गदर्शन करायचे. अतिशय चांगलं संघटना कसं बांधावं, काय बांधावं त्यांच्याकडनं शिकावं असे अजित पवार आमच्यातून निघून गेले. अतिशय वाईट आहे. हे घडलं ते बरोबर घडलं नाही, कारण पवार घराण्यामध्ये एकमेव नेतृत्व करणारा माणूस आज ताकदीचा कोण असेल तर ते अजित पवारांचं नाव घेतलं जाईल. आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व करणारा नेता आमच्यातून निघून गेलेला आहे. आज मी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो. अत्यंत ताकदवाला विकासाची नेते आणि नाही ते आता सांगतात आम्हाला येणार म्हणजे आमच्यात नाहीत हे अजूनही आम्हाला पटलं आणि कुठल्याच कार्यकर्त्याला इथे पटण्याचं किंवा महापालिकेच्या निवडणुकीला ते आले होते, सांगलीला चालले होते, ते शेवटची भेट झाली. मुस्लिम साहेबांचा एक फार मोठा आधार दिल्यासारखा आभाळ कोसळल्यासारखं घरातला हा दुःखद प्रसंग कुटुंबाप्रती, सहकाराप्रती आणि त्याच्या मानणाऱ्या लाखो कार्यकर्त्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्याच्या कुटुंबियांना मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. एक कर्तृत्ववान, स्पष्ट वक्ता आणि निर्भीडपणे जे खरं आहे ते खरं, खोटं आहे ते खोटं, एखादं काम होणार असेल तर होणार, नाही असेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारे या महाराष्ट्राचे नेतृत्व आज आमच्यामध्ये नाही आहे. या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये आज निश्चितपणे या महाराष्ट्राला त्यांची उणीव जाणवणार आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या आम जनतेवर एक कणखर नेतृत्व गमावलं ही निश्चित भावना आज महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची झाली आहे. कधी दादाच्याकडे गेलो आणि दादाने मला नाही हा शब्द दादांच्याकडे कधीही माझ्या बाबतीत प्रत्येक वेळा ज्या वेळा मी काम घेऊन जाईन त्यावेळा दादाने मला आग्रहाकान दिलं. किंबहुना दुसऱ्या आपल्या वाट्यातलं सुद्धा काम, काही कामं दादाने मला त्या शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी देऊन दिली. दादांचे अनंत आशीर्वाद आणि अनंत प्रेम हे दादाने माझ्यावर केलं. आज दुर्दैवानं दादा आपल्यातून निघून गेले. ही केवळ नुसतं राज्याचीच नव्हे तर ह्या राज्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये राजकीय प्रवासामध्ये ही खऱ्या अर्थानं केवळ नुसतं पवार कुटुंबियांचं पण राज्यावर कोसळलेलं हे संकट आहे. निश्चितपणे ह्या सगळ्या पवार कुटुंबियाला या सगळ्या प्रसंगातून त्याला धीर मिळो ही परमेश्वरची प्रार्थना.